श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्र हो. आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. तसं बघायला गेलं तर प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी नवीनच आयुष्य घेऊन येतो, नवीन संधी घेऊन येतो, नवीन उत्साह घेऊन येतो. परंतु हे आजचं जे नवीन वर्ष सुरू होत आहे, या नवीन वर्षामध्ये जर काही गोष्टी आपण मनापासून जर ठरवल्या, तर त्या आपण आपल्या संकल्प करून ठरवल्या, तर त्या आपण निश्चित पूर्ण करू शकतो. 1 जानेवारी 2026 आजपासून सुरू झाला आहे. आपण गेल्या वर्षी ज्या काही चुका केल्या असतील, ज्या काही आपल्या हातून चुका झाल्या असतील, मग ते आपल्या कामाच्या ठिकाणी असो, नात्यांसंबंधी असो किंवा कोणत्याही असो, त्या चुका आपण नंतर करणार नाही, हे आपल्या मनाला आपण स्पष्ट बजावून सांगायचं. तसेच स्वामींची सेवा मी नित्यनेमाने रोज करेन, स्वामींवरती विश्वास ठेवेन, स्वामींना कधीही विसरणार नाही, हे आपल्या मनाला बजावून सांगायचं. कारण स्वामींशिवाय तुमच्या आयुष्यात एकही गोष्ट होऊ शकत नाही. जर तुमचा विश्वास तुमच्या स्वामींवर असेल, तर तुम्हाला आयुष्यात मोठं होण्यावाचून आणि यशस्वी होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. फक्त तुम्ही स्वामींवरती श्रद्धा ठेवायला पाहिजे. गेल्या वर्षी जर तुमच्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील, त्या तुम्ही आपले एक अनुभव म्हणून त्यातून शिकत पुढे जावा आणि स्वामींना प्रार्थना करा की इथून पुढे माझ्या आयुष्यात जे काही दिवस येतील ते तुमच्या कृपेने चांगले येतील. माझ्याकडून तुमची सेवा करून घ्या. तुमचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरती असू दे. लोकांचं कल्याण माझ्या हातून होऊ दे. लोकांना मदत करण्याची भावना मला द्या आणि माझ्या मुखी तुमचं नाव सदैव राहू द्या. कारण स्वामी जर तुमच्या मुखी, मनी, हृदयी असतील, तर तुम्हाला चांगलं बोलण्यावाचून, चांगलं कृती करण्यावाचून कोणीही अडवू शकत नाही. कारण मनुष्यजन्म हा एकदाच मिळतो. त्यामुळे या जन्मी जर तुम्ही सत्कर्म कराल, चांगली कर्म कराल, तर ते तुमच्या पुण्याईमध्ये भर टाकेल. आणि जो सेवेकरी स्वामींच्या भक्तीत लीन होईल, त्याला स्वामी मार्ग दाखवल्याविना राहत नाहीत. फक्त त्याच्यासाठी आपल्याला एकच करायचं आहे की स्वामींवरती पूर्णपणे विश्वास ठेवून त्यांची निस्सीम भक्ती करायची आहे. ज्या काही आपल्या अडीअडचणी असतील त्या स्वामींना मनापासून सांगायच्या आणि त्याच्यानंतर आपण स्वामींची सेवा करायला घ्यायची. मग ते नामस्मरण असेल, स्वामींचं मानस जप असेल किंवा मानस पूजा असेल. मित्र हो, व्यक्तीच्या आयुष्यात खूप अडचणी, समस्या येत असतात. परंतु स्वामी त्याच्याच आयुष्यात अडचणी आणि समस्या दाखल करतात, ज्याच्यामध्ये ती सोसायची तयारी असते, ज्याची कपॅसिटी असते. कारण स्वामींना आपला भक्त पूर्णपणे तयार करून घ्यायचा असतो. जसं एखाद्या सोन्याला झळाळी जर यायची असेल, त्याला तप्तप त्या अग्नीतून बाहेर पडावं लागतं. त्याचप्रकारे स्वामींना आपला भक्त तप्तप अगदी अडीअडचणीमधून बाहेर काढून अगदी शुद्ध करून घ्यायचा असतो. म्हणून गेल्या वर्षी जर तुमच्या आयुष्यात काही अडचणी आल्या असतील, काही संकटे जर आली असतील, तो स्वामींचा आशीर्वाद समजून पुढे जा. गेलेले वाईट क्षण विसरा, गेलेले चांगले क्षण मनात ठेवा आणि आयुष्यात पुढे जा. स्वामींची प्रार्थना करा, स्वामींचे ध्यानधारणा करा, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वामींवरती विश्वास ठेवा आणि नवीन आयुष्याला, नवीन वर्षाची सुरुवात करा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.